8 दिवसापासून नुसतं हिंडतोय ब्लॉग मध्ये म्हणतोय आपला विषय पंपात येईन. घरच्यांनी ब्लॉग पाहून घरचे मला म्हणले तो विषय पंपात नाही, तू संपात आलाय. डबान पिशी उचलून पाहिलं साईटवर जाय तू गपचीप आता. तर जय श्रीराम भावांनो, मी आहे विक्या ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ डबान पिशी उचलून चाललो होतो साईटवर. आता साईटवर जायला तर लय कंटाळा आलता मला, कारण की 8-10 दिवस लय मजा आणली घरी. पण मला चांगलंच कळून चुकलं होतं. मी जर आज साईटवर नाही गेलो तर पप्पा लापेने माय नुसते पिस्टनच आणते. साईटवर गेलो ना, आता यांनी माही कशी जिरायचं नियोजन आधीच लावून ठेवलं. निम्माच बिंब भरून ठेवता, निम्मा माया वाटेल ठेवता. म्हणलं अरा गेल्या मनालीचे बुट्ट घातले मस्त पैकी. आता जे पहिल्यापासून ब्लॉग बघायचे ना त्यांना मनालीचे बुट्ट माहित असतील, त्यांना लगेच वळागले असतील. चांगले फॉर्मला आणलेले मी मनालीचे बुट्ट. आणि आता मनालीचे बुट्ट घातले, खोरं हातात आलं. म्हणलं सुट्टी का बाईया, चीनच्या आईच्या गावात खोरं त्यांच्यामुळेच माहेर दिवस आलेत. मस्त भरती झालो असतं तर काय इकडे आलो असतो मी. मग काय माल बिल काढून दिलं मस्त पैकी. कसं आहे माहितीये का, जे आहे ते दाखायचं. कामाच्या टायमाला लाजायचं नाही, कामाच्या टायमाला कामच करायचं भाई. पण हिंडायच्या टायमाला असं वाजनात हिंडायचं ना, कपड्याची इस्त्री नाही मोडून द्यायची. मग नादच नाही करायचा, विषय डायरेक्ट पंपात करून टाकायचा. इस्त्री मोडत नाही भाई आपली घरी असलो. आणि तिथं मला दिसले बारकाले कार्यकर्ते जेवायला आलते. आता मी जेव्हा लहान होतो ना, आमचे कार्यकर्ते असेच मराठी शाळेतले लगेच जेवायला जायचे. कोणी म्हणलं चला जेवायला कंदुरी, भैया सोडीतच नव्हतो आम्ही. लहानपणी लय मजा होती. पण आता काय कुत्र विचारी ना आम्हाला. मस्तपैकी आवरून बिवरून आलो साईटवर. परत दुसऱ्या दिवशी नाही का भोंगा पाहिजे. मोकार पाऊस चालू आहे बाहेर, निवांत झोपलोय. नो टेन्शन लेने का नाही, कुछ नाही. जो फायदा है भाई या नौकरीने लागल्याचा. मॅगन गाडी सो जाओ. पाऊस काय उघडलाच नाही, त्याच्यामुळे आवरून घरी निघलो होतो ना. आता तुम्हाला प्रश्न पडला, येताना मऊ मध्ये आला आणि जाताना महिन्यामध्ये कसं काय. तर हे 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत. मस्त बारीक बारीक पाऊस चालू होता. मग काय दिले देवाचे गाणे लावून आलो डायरेक्ट घरी आलो. दिलो की धडकन घरी नव्हती, त्याच्यामुळे गणेबाईचा पान घोडा उचलला. पान घोडा घेऊन चाललो होतो जेऊरला. आणि भाई आपण गाडी चालायला बसलो ना, तर समोरच्या जी पगणाऱ्याची फाटून हातात येत असं डायरेक्ट चाललाय कसा असा विषयच नसतो भाई. 100 आणि 120 मग जिथं स्पीड जाईन तिथं गाडी पिण्याची. नादच नाही करायचा, विषय पंपात.